दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ। सध्या सर्व लोक ज्याच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, पद मोठं आहे त्यालाच किंमत देत आहेत. ज्याच्याकडे हे सर्व नाही त्याला कधीही व्हॅल्यू कुणीही देत नाही. तर या संदेशामध्ये हे सर्व नसतानाही आपली समाजामध्ये कशी किंमत राखून ठेवावी, कशी व्हॅल्यू वाढवावी हे आपण पाहणार आहोत. बरेच वेळा काय होतं, आपण सर्वांशी चांगले वागून आपल्याशी कोणीही आपल्या मनाप्रमाणे वागत नाही. आपण सर्वांच्या भावना समजून घेतो, पण आपल्या भावनाच कोणी समजून घेत नाही. सर्वच्या संकटात धावून जातो, सगळ्यांना मदत करतो, पण आपल्याला गरजेला मात्र कोणीच हजर राहत नाही. म्हणजेच लोक आपल्याला किंमत देत नाहीत, इग्नोर करतात, चिल्लर समजतात. ज्या वेळेला तुम्हाला अशी वागणूक मिळेल तेव्हा त्या वेळेला स्वतःची किंमत वाढवण्यासाठी तुमच्यामध्ये बदल करण्याची गरज असते. बदल हा निसर्गाचा नियम आहे. जसं समोरचा व्यक्ती आपल्याला ट्रीट करत असेल तसंच आपण स्वतःमध्ये बदल केला तर समोरचा व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो. स्वतःची किंमत समाजामध्ये राखणे एवढं सोपं नाही, पण काही नियम जे आहे ते आपण रेग्युलर रुटीनला लागू केलं तर नक्कीच समाजामध्ये एक वेगळे स्थान आपण निर्माण करू शकतो. आपला आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे या संदेशामधील प्रत्येक गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. सर्वप्रथम तुम्हाला करायची गोष्ट म्हणजे स्वतःचा आदर. अनेक लोक स्वतःला मान देत नाही. आपण स्वतःमधले अवगुण धरून बसतो. मी जसा मी तसा मी, अमुक आपले अवगुण दुसऱ्याला सांगत बसतो. याचाच अर्थ आपण स्वतःला कमी समजतो. अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावा हे अपेक्षित करणे चुकीचं. स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे, स्वतःला मान सन्मान देणे. अनेकदा आपण स्वतःला गृहीत धरतो म्हणजे आपण आपला आदर करत नाही. आपलं असं नाही असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा. काही लोकांना सवय असते समोरच्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीला होय म्हणायचं नाही, त्याच्या मनाप्रमाणे वागायचं. जसं नंदीबैल होऊनच राहायचं. समोरचं व्यक्ती आपल्याला त्याच्या बोटावर नाचवत असतो आणि ते आपल्याला कळतच नाही आणि आपण त्या व्यक्तीला जपण्यासाठी आपण त्याच्या बोटावर नाचत देखील असतो. हेच प्रथम कारण आहे जी आपली किंमत आपण स्वतः कमी करून घेत असतो. व्यक्ती जवळची असेल किंवा दूरची, प्रत्येक गोष्ट आपण त्याच्या मनाप्रमाणे केल्याने त्याला आपली किंमत कळत नाही. आपण जे काही त्याच्यासाठी करतो त्याला त्याची कदर राहत नाही. त्यामुळे स्वतःचे जीवन, स्वतःचा वेळ इतका किमती बनवा. त्यासाठी स्वतःला किमती बनवा की कोणीही तुमच्याशी कोणत्याही प्रकारे वागताना 10 वेळा लोक विचार करतील. स्वतःच्या नजरेत स्वतःला उंच ठेवा. स्वतःवर प्रेम करा आणि बघा जग तुमच्यावर नक्कीच प्रेम करेल. ही गोष्ट तुम्हाला पटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. होय देवा, मी तुमचे लाडके बाळ आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. दुसरी गोष्ट जी आहे जी आपल्या स्वतःला करायची आहे, जिथे आपल्याला बोलवलं नाही तिथे आपल्याला निमंत्रणच नाही, तिथे आपल्याला चुकूनही जायचं नाही, आपली आठवणच काढली नाही, आपल्याला निमंत्रण नाही तर तिथे जाण्यात काहीच अर्थ नाही. आपण अनेकदा कुणी एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं नाही तरी जात असतो. ही चूक तुम्ही करू नका, कारण त्यामुळे तुम्ही स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचे दाखवतं. एवढेच नाही तर एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीच्या घरून बोलवणं आलं तरी आपण लगेच निघतो. पण ही चूक तुम्ही करू नका, कारण यामध्ये लोक तुम्हाला गृहीत धरतात, जे अतिशय चुकीचं आहे. न बोलता जाणं तुमच्या सवयीमुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही स्वतःहून तुमची किंमत कमी करण्याची संधी देत असता. त्यामुळे ज्या व्यक्तीला तुम्ही हवे असाल, तुमची उपस्थिती हवी असेल, तुम्हाला बोलवलं असेल तरच तुम्ही तिथे जा आणि स्वतःची किंमत वाढवून घ्या. तुमच्या भविष्याचे नियोजन काही झाले तरी कोणत्याही परिस्थितीत किती जवळचा व्यक्ती
असला तरीसुद्धा त्याला सांगू नका, अजिबातच सांगू नका. त्यामुळे तुमचं फक्त नुकसानच होणार असते. त्यामुळे तुमचा कोणताही फायदा नाही. आपले नियोजन आपल्या मनात ठेवा. जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा ते समोरच्या व्यक्तीला सांगा. तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे हे कधीच कोणाला सांगू नका. कारण जर काही अडचण आली तर ती गोष्ट झाली नाही तर लोक तुमची खूप खिल्ली उडवतील. ही व्यक्ती फक्त बोलते, करत काही नाही असा एक समज होऊन जातो. यामुळे देखील तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही. मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कोणालाही न सांगता केले तर त्याचा इफेक्ट वेगळा पडत असतो आणि आपोआप नातेवाईकामध्ये समाजामध्ये आपला मान वाढतो. काही वेळा काय होतं, भावनेच्या भरात आपण गप्पा मारत असताना आपल्या जवळचा मित्र असो किंवा जवळचे नातेवाईक असो, आपल्या सर्व गोष्टी त्यांना सांगून बसतो. आपल्या मनातील गोष्टी समोरच्याला सांगा, पण त्या लिमिटेड. सर्वच नियोजन सांगून स्वतःची गंमत तुम्ही करून घेऊ नका. समजा तुमच्या बॅडलकमुळे नियोजन पूर्ण माहीत असेल तर पूर्ण झाला नाही तर 4 लोकांमध्ये तीच व्यक्ती तुमची चेष्टा करायला सुरुवात करेल. आणि बघा, आपले नियोजन पूर्ण होण्याअगोदर सांगणे आणि पूर्ण झाल्यानंतर सांगणे यामध्ये कोणत्या गोष्टीचा आनंद मिळतो हे स्वतःला विचारा. मग तुमचं नियोजन समोरच्याला सांगा. व्यक्ती तुमच्या जवळचा असला तरी आपल्या इच्छा पूर्ण झाल्यावर समोरच्या व्यक्तीला सांगणे खूप वेगळा अनुभव आहे. आणि त्यामुळे तुमचे नियोजन पूर्ण झाल्यानंतरच 4 लोकांना तुम्ही सांगा. यामुळे लोक तुम्हाला मूर्ख समजणार नाही आणि तुमची खिल्ली देखील उडवली जाणार नाही. आपल्या चुका, आपल्यातील दोष तुम्ही दुसऱ्यांना सांगू नका. एकदा असं केल्यामुळे तुमचा मान कमी होतो. एवढंच नाही तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाही. त्यामुळे स्वतःला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला तर ते 4 चौघात बोलून दाखवू नका. कारण त्यामुळे तुमचा मान कमी होतो. समजा एखाद्याने तुमचा अपमान केला, तुम्हाला कमी लेखला, कमी समजला तर ते तुम्हाला कमी समजतंय म्हणून तुम्ही कमी होत नाही. समोरचा व्यक्ती तुम्हाला वाटेल तसं दोष लावतोय, तुमच्यावर आरोप करतोय म्हणजे ते दोष खरे आहेत असे नाही. ते दोष खोटे असतात. समोरच्या व्यक्ती आपल्यावर राग काढण्यासाठी आपल्या दोष लावत असते, आरोप लावत असते. तर समोरचे व्यक्ती आपल्याला वाटेल ते बोलते, ते आपण खरे मानून आपल्या स्वतःला तुम्ही समजला का? तुमचा आत्मविश्वास नेहमी एवढा जास्त आणि स्ट्रॉंग ठेवा की समोरच्या व्यक्तीने कितीही आरोप केले तरी ते खोटेच ठरले पाहिजे. स्वतःला इतके किमती ठेवा, समोरच्यानेही तुम्हाला किंमत दिली पाहिजे. एखादा नातेवाईक किंवा एखादा मित्र येऊन तुम्हाला म्हणाला की तू मूर्ख आहेस तर तुम्ही मूर्ख होत नाहीत. आपण तसं व्हायचं नाही. आपण स्वतःला सिद्ध करायचं नाही तर तो मूर्ख म्हणतोय म्हणून आपण स्वतःला सर्व गोष्टीमध्ये मागे ठेवून दोष द्यायचं नाही. स्वतःचा कॉन्फिडन्स स्वतःवर ठेवायचा आणि आयुष्यात आनंदाने पुढे जायचं. संघर्ष करत राहायचं. संघर्ष हा कायम एकटा असतो हे तू लक्षात ठेवा. प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोचल्यावर सगळेजण आपल्याला साथ देतात. अशा वेळी हुरळून न जाता संघर्षाचा काळ हा एकटाच आहे हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा. यामुळे तुमचा वेगळेपण अधोरेखित होणार आहे. स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा. सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि स्वतःला सिद्ध करण्यात तुम्ही वेळ वाया घालवा. फालतू गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करा. कितीही मन हरून गेला, कितीही मनाला त्रास होत असतील, मन कितीही दुःखी असेल तरी भगवंताचे नामस्मरण तुम्ही करायला विसरू नका. कारण संघर्ष हा कोणाला सुटलेला नाही. संघर्षाला घाबरू नका. छन्नीचे घाव सोसल्याशिवाय सुद्धा दगड देव बनत नाही. मग आपण तर सर्वसाधारण मनुष्य आहोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.